श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 7. श्लोक संख्या 15 ते 30, ओवी संख्या 103 ते 210. ज्ञान विज्ञान योग. श्रीकृष्ण अर्जुनास ज्ञान विज्ञान योग सांगत आहे. सर्व जीव अहंकार असल्यामुळे त्या लोकांना आत्मबोधाचा विसर पडतो आणि ते श्रीकृष्णास मुक्तात असे श्रीकृष्ण सांगत आहे. ज्यांनी आत्महित पाहिलेले आहे, ज्यांना माझे आर्त जिज्ञासू आणि जे अहंकार रहित आहेत, अशा प्रकारचे आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त आहेत. ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी अभेद असल्यामुळे ते देहधारी असूनही श्रीकृष्ण रूप असतात आणि हा भक्त श्रीकृष्णाला अत्यंत आवडीचा असतो असे ते म्हणतात. कर्म क्षयाची पहाट होऊन गुरुकृपेचा जेव्हा उषक्काल होतो तेव्हा ज्ञानोदय होतो आणि मग अंतर्बाह्य सर्वत्र सगळ्या ठिकाणी वासुदेव भरून उरला आहे, श्रीकृष्ण भरून उरला आहे असा अनुभव भक्तास येतो आणि भक्तामध्ये हे भक्त सर्वश्रेष्ठ आहे आणि खरे आहे असे श्रीकृष्ण सांगत आहे. न मां दुष्कृती नो मूढा प्रपद्यन्ते नराधमा माययापहृत ज्ञानासुरं भावमाश्रिता. जे बहुता एका भातरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीचे लाजणे नव्हे आणि करिता तिजे न करावे वेदू म्हणे. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिवीर शिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. तेथा तू तो आर्चीचे निव्याजे जिज्ञासू तो ओ जानवया लागी भजे तिचे नि ते जे तेने इच्छिजे अर्थासिद्धी. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्तू एक पाही ज्ञानी याजो. जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे. ते विभक्त हे पैजन सरे जरी ऐक्य आला. बहुना जन्म नामन्ते ज्ञानवान् मा प्रपद्यते. वासुदेव सर्वभीती सह ब्रह्मात्मा सुदुर्लभ. जे तो विषयाची दाटी झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावून आली पाडी सद्भासेनेचिया. मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा वाटा डावलुनी. यो यो यम यम तनुं भक्त श्रद्धयाची तुर्मिच्छति तस्य तस्याचलं श्रद्धा तामेव विदद्याम्यहं. पैजो जिये देवता तरी बजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पुरवितामी. देवा देवी मिची पाहे हाही निश्चयो यासी नाही भावते ते ठाई वेगळा धरिती. नाहं प्रकाशं सर्वस्य योगमाया समावृता. मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. कार्ये योगमाया पडले ते हे झाले हाती आंधळे म्हणून प्रकाशेची देहबळे न देखती माते. एरवी मी नसे काय वस्तू जात असे पाहे पाकवन जळरसे रहित आहे. दोराची या सापासी डोवा बेडिया नागव्हाळा ऐसी संख्या न करवे कोणासी ते विभूतासी मिथ्यत्वे. येषां त्वन्तगतं पापं जाननां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजते मां दृढव्रता. ऐसे विकल्पाचे बायाने काटे देखुनी ससाने जे मती भ्रमाचे पासवणे घेती निचिया चिना. उजू एकनिष्ठेची पाऊले रगडुनी विकल्पाची आभाली महापातकाची सांडिली अटविजिही. साधिभूताधिदैवं मा साधी यज्ञ च ये विदु प्रयाणकाले पीच मां ते विदुयुक्त चेतस. जिहि साधिभूता माते प्रीती ती चेनी हाते धरुणी अधिदैवते शिवतले गा. जाणीवे चेनी वेगे मी अधि यज्ञु ही दृष्टी रिगे ते तनु चेनी वियोगे विरे विनवती.
अर्थात सामान्य माणसांच्या हृदयामध्ये अहंकाररूपी भूताने संचार केलेला असतो, त्यामुळे देवरूप आहे हे जाणीव त्याच्यात होत नाही. 4 भक्त मला कोणते आवडतात तर आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. हे 4 भक्त. आर्त भक्त भय, व्याधी इत्यादी आपत्ती नाहीशी होण्यासाठी माझे भजन करतात. जिज्ञासू मला जाणण्यासाठी भक्ती करतो आणि अर्थार्थी हा द्रव्यासाठी माझी भक्ती करतो. अनन्य भावे मला शरण येतो ते सर्व भक्त मला आवडतात. ज्ञानाला मी आपला आत्मा मानतो, कारण तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. जसे गायीचे वासरावर आणि वासराचे गायीवर प्रेम असते, तसे माझे भक्तावर आणि भक्ताचे माझ्यावर नितांत प्रेम असते. अशा भक्ताच्या ठिकाणी गुरुकृपेचा औषधकाल होतो आणि जिकडे तिकडे त्याला हा ईश्वर श्रीकृष्णच दिसतो. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता आत बाहेर जसे पाणीच पाणी असते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात माझ्यामध्ये असा भक्त असतो आणि मी त्याच्या आत बाहेर असतो. जे शुद्ध अंतःकरणाचे भक्त असतात ते निरपेक्ष प्रेम करणारे असतात. तेव्हा देह असला तरी त्यांना आनंदी असतात आणि देह त्यागल्यानंतरही ते माझ्यातच म्हणजे श्रीकृष्णातच स्वरूप एकरूप झालेले असतात. श्रीकृष्ण म्हणतात माझ्याशी एकरूप झालेल्या भक्तांना सुखदुःखापलीकडील अखंड आनंद प्राप्त होत असतो. जे मला शरण होऊन जरा व मरण यापासून सुटण्याकरिता प्रयत्न करतात ते त्या ब्रह्माला तसे संपूर्ण अध्यात्माला संपूर्ण कर्माला जाणतात. श्रीकृष्ण म्हणतात की अंत काळीही देखील जे मला विसरत नाही ते स्थिर भक्त होय आणि ते अंतःकरण झालेले योगी आहेत आणि त्यांच्यावर माझे नितांत प्रेम असते. इथे ओव्या संपलेल्या आहेत. पुढील भागात पुढील ओव्या बघूया. विराम घेते. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.